तू पॅकिंग कसली करतेस? अरे बाळा, गावाला जायचंय. का ग? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, आता आम्ही बॅगी काचसाठी काढल्यात. तर ही एक बॅग आणि तर बॅगी काचसाठी काढल्यात. तर आम्हाला जायचं आहे उद्या गावाला. त्यासाठी आता ही तयारी चालू आहे. आता म्हटलं वेळ आहे तर करून घ्यावं, कारण सकाळी आम्हाला लवकरच जायचं आहे. 5:45ची बस आहे, म्हणजे 5:30ला घरातून निघावं लागेल इथून. आणि आमच्या गावाला जाण्याचं कारण म्हणजे असं आहे की माझ्या आजी सासूबाईंचं वर्षश्राद्ध आहे आणि त्यामुळे आम्ही जाणार आहोत तिघच. हा एक मेंबर, मी आणि वेदू, आम्ही तिघजण जाणार आहोत. आणि मिस्टरांना तर काही सुट्टी नाही आहे, कारण त्यांना इलेक्शन ड्युटी असल्यामुळे ते येणं शक्य नाही आहे. त्यांना तर खरंच वाईट वाटत होतं की मला यायला भेटत नाही आहे या ड्युटीमुळे. पण अगोदर त्यांचं होतं प्लॅन की ड्युटी संपल्यानंतर मग आपण जाऊ. पण नंतर इलेक्शनची डेट बदलल्यामुळे मग त्यांना मम्मा, आपण उद्या सकाळी किती वाजता निघणार आहे? बाळा, 5:30ला आपल्याला इथून घरातून निघायला लागेल, कारण ती 5:30 ते 5:45ला बस येते स्टँडला. एवढ्या लवकर उठायचं? मग लवकर उठून लवकर जर गेलं तर बाळा मग पुण्यामध्ये ट्रॉफिक नाही भेटत आणि मग पटकन जाते. आणि 9 ते 9:30-10च्या दरम्यान मध्ये खूप ट्रॉफिक असते पुण्यामध्ये. त्याच्यामुळे मग पुढे जायला पण उशीर होतो आम्हाला. आणि आमच्या गावात म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी तिथून पण आम्हाला 10-15 किलोमीटर जावं लागतं आमच्या गावाला. तर मग रात्री बस असतात आम्हाला तिथूनही बी जाण्यासाठी, पण लवकर गेलं की म्हणजे टेन्शन नाही राहणार. आणि घरी जाऊन पण घराची थोडीशी साफसफाई पण करायची बाळा, कारण उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर आमचं घर बंद असतं. तर आम्ही गेल्यानंतर साफसफाई वगैरे करतो. कार्यक्रम किती वाजता आहे? कार्यक्रम दुसऱ्या दिवशी बाळा, सकाळी 10 वाजता आहे. आपण पण उद्या पोहोचायला पाहिजे ना आपल्याला घरी तिथं संध्याकाळी. मग त्यासाठी आपल्याला सकाळी इथून लवकर निघाल तर 1 दिवस पूर्ण जाण्यासाठीच लागतो आपल्याला. मग एवढी मोठी बॅग? अरे बाळा, तिघांचेच बॅग आहेत. मग हे बघ, एवढे कपडे कशाला आहेत 2 दिवसासाठी? तुझे 2 ड्रेस, त्याचे 2 ड्रेस, माझ्या 2 साड्या, बेदूने 4, बेत्रिक 6, प्रत्येकाची 6 झाली की. मग घरी आहेत कपडे, तुमचे पण आहेत आणि माझे पण आहेत. पण ही बॅग कशाला? ती आता उद्या पप्पांना ड्युटीला जायचे, इलेक्शन ड्युटीला, तर त्यांची बॅग पण भरण्यासाठी काढून ठेवली. कारण पप्पांना कशाला बॅग? मग त्यांना तिथे 3 दिवस राहायचंय. तर 3 दिवस म्हणजे उद्या सकाळी दुपारनंतर जाणार. म्हणजे उद्या गेल्यानंतर परवा पण त्यांना तिथं कुठं असेल त्यांचं तहसील ऑफिस, तिथून ते काय पेट्या वगैरे घेतील तिथून. मग त्यांच्यासोबत नको रात्री तिथंच राहावंच लागणार. तिथं जिथं त्यांना भूत असेल तिथं त्या सगळं बॅगमध्ये त्यांचं अंथरून पांघरून आणि त्यांचे कपडे, 3 ड्रेस तर हवे ना त्यांना 3 दिवसाला. 3 ड्रेस आणि त्यांचं सगळं साहित्य, कोलगेट, साबण, तेल वगैरे सगळं. इलेक्शन किती तारखेला आहे? 7 तारखेला. 6 तारखेला होतं ना? नाही, आधी 5ला होतं. 5, पण मग नंतर 7 झाली तारीख. मग म्हणून तर पप्पांचं कॅन्सल झालं ना, नाहीतर पप्पा येणार होते इलेक्शन ड्युटी. ते बोलले ते ड्युटी कंप्लीट करून मग आपण निघू म्हणून. पण ते आता शक्यच नाही, कारण ते कार्यक्रमाच्या वेळेलाच ड्युटीवर असणार आहे. ते कसे येणार मग आता आपणच जायचं ठरवलं. तर मंडळी, आम्ही आता गावाला गेल्यावर तिथं मस्त गावाकडचे व्हिडिओ बनवू, छान छान गावाकडे शेतातले वगैरे. पण आता इथं फक्त घरातलेच जास्त व्हिडिओ असतात, पण तिथे गेल्यावर बघू, गावाकडचे दाखवा होता आमच्या गावाकडचा परिसर कसा आहे बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद, बाय बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.